प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र शनी शिंगणापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला। नवीन ट्रस्टच्या नियमांनुसार भाविकांमध्ये असंतोष पसरलेला आहे। ज्याच्याकडे 500 रुपयाची पावती असेल तोच आता मेन चौथऱ्यावर जाऊन डायरेक्टली मूर्तीवरती तेल अर्पण करू शकतो आणि जो सामान्य भाविक असेल, फक्त 100 रुपयाचं तेल असेल, तो मेन चौथऱ्यावर आता जाऊ शकत नाही। हे काही नवीन नाही या देशामध्ये। इथे जेव्हा धार्मिक स्थळं प्रसिद्ध होतात तेव्हा तिथे VIP दर्शन स्टार्ट होतात। म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्याच्याकडे पैसा आहे, जी पार्टी मालदार आहे, तेच फक्त जवळून शांततेत आणि मनातून दर्शन करू शकतात। म्हणजे असंच झालं की देव हा पैशावाल्यांचाच झाला। हे तुम्हीही स्वतः अनुभवलं असेल, मग तो लालबागचा राजा असू द्या की शिर्डीचे साईबाबा आणि आता शनिदेव। दोन दिवस उपाशी पोटी देवदर्शनाच्या रांगांमध्ये उभा राहणारा हा सामान्य भाविक यांच्या डोक्यामध्ये कधी हा प्रश्न आलाच नाही का की देव हा फक्त पैशावाल्यांचाच झाला तर नाही ना? तुम्हाला ही लूटमार दिसत नाही का की देवाच्या नावाखाली तुमच्याकडून पैशांची लूटमार होत आहे? म्हणून काय करावं, इथली जनता स्वतःच्या पोटाला कमी खाईल पण देवाच्या नावाखाली तेल तूप याची नासाडी करतच राहील। शेवटी ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा, हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा। जय भीम, जय संविधान।